सर्व शेतकरी बंधू वगैरे या कार्यक्रमास उपस्थित आहेत. देशमुख साहेबांनी विनंती केली होती. तरी संघटना मोठ्या प्रमाणे बांधली होती. त्यांनी पहिली साखरेचा कारखाना 1932 साली 400 शेतकरी एकत्र घेऊन पहिली प्रोड्युसर कंपनी अकलूजजवळ माळीनगर इथे स्थापन केली होती. मग त्याचं सासवड माळी शुगर फॅक्टरी ची निर्मिती झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊसाला प्रक्रिया करण्याची क्षमता आली. शेतकऱ्यांना ऊसाचं मार्केट मिळालं आणि शेतकऱ्यांच्या ऊसामुळे त्यांना उत्पन्न मिळालं. त्याचबरोबर त्यांनी द्राक्ष बागायत संघ त्यांनी मोठ्या प्रमाणात द्राक्ष लावले होते आणि स्वतः ते त्याच्या बऱ्याचसा अभ्यास करून वेगवेगळ्या मांडव पद्धती, वेगवेगळ्या द्राक्ष लावण्याच्या व्हरायटीज असं निर्माण करून त्यांनी महाराष्ट्र द्राक्ष बागायत संघ 7 शेतकरी एकत्र येऊन निर्माण केला. त्याच्या आज 42,000 सभासद आहेत. पुण्याला 10 एकर मांजरीजवळ रिसर्च फार्म आहे त्या संस्थेचा आणि नाशिकला सुद्धा आता 25 एकर रिसर्च फार्म महाराष्ट्र बागायत संघाने घेतलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना रिसर्च पासून रिसर्च फार्म मध्ये वेगळ्या प्रकारचे मांडव पद्धती, त्याच्यावर झालेले नवीन प्रयोग, त्याच्यातून उत्पादन कसं वाढवावं याच्याबरोबर त्याचबरोबर त्यांचा असं म्हणतो की शेतकऱ्यांना एक व्यासपीठ पाहिजे, ज्याला आपण फोरम म्हणतो. आणि ते फोरम अत्यंत महत्वाचं आणि उच्च दर्जाचं पाहिजे की आपण त्या शेतकऱ्याच्या संघटनेला जनरल बॉडी मिटिंगला प्राईम मिनिस्टर यावेत. असे बरेच प्राईम मिनिस्टर्स त्यावेळेस देशाचे जे शेती मंत्री, कृषी मंत्री सुद्धा यायचे, चीफ मिनिस्टर्स यायचे. असं कारण की ते मिनिस्टर येण्याचा हेतू असा की शेतकऱ्याचा विषय जो आहे अडचणी त्या स्टेजवर बसून शेतकऱ्यांबरोबर बोलणी व्हायची. त्याचबरोबर ते डेक्रेट सुपर इश्यू असे अनेक त्यांनी मोठ्या प्रमाणात संस्था निर्माण केल्या. तर मी 1982 साली त्यांच्या स्मरणार्थ एक संस्था व्हावी जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहितीची गुंतवणूक करता येईल. तर त्या दृष्टीने मी एक ट्रस्ट फॉर्म केला, गुरावके ॲग्री टेक्नो कमर्शियल. शेतीमधला व्यवसाय, शेतीमधलं तंत्रज्ञान याची माहिती मिळावी या दृष्टीने आम्ही एक ट्रस्ट निर्माण केला आणि त्या ट्रस्टद्वारे विविध प्रकारचे काही नवीन गोष्टी व्हायला पाहिजे याचा मी प्रयत्न केला. सुरुवातीला मी महाराष्ट्राचा एक मोठा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या द्वारे मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केंद्र व्हावं असा मोठा प्रयत्न केला की 1982 साली नेमकं तिथे जेजुरीला MIDC निर्माण झाली होती आणि जेजूर MIDCला भेटून रेल्वे लाईन होती आणि त्यावेळेस ते मल्हार सागर धरण सुद्धा निर्माण झालं होतं. मी भारत सरकारला एक प्रपोजल दिलं होतं की जेजुरी हे 5 ते 7 आयुर्वेदिकच्या प्रोड्युसिंग जिल्ह्यांचं सेंटर आहे. सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर. तर इथं रेल्वे लाईन पण आहे, त्यात मोठं धरण पण झालं आहे. तर तिथे एक मोठं प्रक्रिया केंद्र फूड पार्क व्हावा असा प्रयत्न. त्यावेळेस भारत सरकारने मिनिस्ट्री फॉर फूड प्रोसेसिंग निर्मिती केली होती. प्रयत्न खूप झाला पण ते काय पुढे झालं नाही. त्याचबरोबर शेतीमालाला न्यूक्लिअर एनर्जीचा प्रादुर्भाव होईल. न्यूक्लिअर एनर्जीमध्ये बाबा अटल रिसर्च स्टेशन बरोबर आमच्या फाउंडेशनचा
विचारमंथन झाला आणि असं होतं की न्यूक्लिअर जे आहे त्याच्यातून तो इरिडेशन प्रोसेस आहे की कांदा त्याला कोंब फुटतात ज्याच्यातून मोठा प्रमाणात कांदा व्हायला जातो. बटाटा त्याला कोंब फुटतात तो व्हायला जातो. तर त्याच्यामध्ये ते इरिगेशन सेंटरवर आम्ही मोठं काम केलं होतं आणि त्या इरिगेशन सेंटर चाकण भागात टाकावा तर ते बटाटा आणि कांदा मोठ्या प्रमाणात होता. तर बाबा ॲटॉमिक रिसर्च म्हणले आम्ही तुम्हाला हे मशीन अनुदान म्हणून फुकट देऊ. सेंटर झालं तर काही तो सापड होता आणि नाबार्ड म्हणलं आम्ही तुम्हाला त्यासाठी पैसे देऊ. दुर्दैवाने काय होतं त्या भागातले जे एमपी होते एमपीला मी असं रिक्वेस्ट केली की तुम्ही 5 एकराचं रान किंवा काहीतरी द्या की जिथे आपल्याला प्लांट टाकता येईल. पण दुर्दैवाने त्यांनी त्यावेळेस सरकारनं केल्यामुळे तो पण प्लांट आणला नाही. पण आता नाशिकला इरिगेशन सेंटर निर्माण झालेलं आहे आणि त्याचबरोबर इतर खूप गोष्टी आहेत की ज्या इरिगेशन म्हणून साहसामध्ये शेतीमाल खराब होत नाही. तर असे 2 प्रयत्न सुरुवातीला झाले आणि त्यानंतर मला योग आला की बरडा चेंबरचा शेती विभाग आणि अन्न प्रक्रिया विभाग आणि ॲग्रिकल्चर्स याचा मला चेअरमनशिप मिळाली. त्यावर प्रतापराव पवार हे म्हणजे प्रेसिडेंट होते. प्रतापराव आम्ही मग एक टीम करून बरंचसं काम केलं आणि 14 वर्ष कंटिन्युअस मला चेअरमनशिप होती. त्यामुळे आता काम होतो आता आठवते दिवस 14 वर्षामध्ये 1100 प्रॉमिस केले होते आणि 1100 प्रॉमिस करून महाराष्ट्राचा लिंक हा महाराष्ट्र शेती आणि शेतकरी आणि लिंक हा न्यूझीलंड गव्हर्नमेंट बरोबर हॉलंड गव्हर्नमेंट बरोबर नंतर इस्रायल गव्हर्नमेंट बरोबर आणि इंग्लंडच्या गव्हर्नमेंट बरोबर मोठ्या प्रमाणात आम्ही देवाणघेवाण करून बऱ्याचशा गोष्टी प्रॉमिस केल्या. तो एक मोठा भाग होता. तर आता आमचा तो विषय आहे की शेती प्रक्रिया. आता लोकांना वाटतं की प्रक्रिया ही सोपी गोष्ट आहे निश्चित होऊ शकते पण त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टप्प्यातून आपण शेतीला आपण तर 4 भागात विभागला पाहिजे. पहिला भाग प्रथम शेती ज्याला आपण प्रायमरी ॲग्रिकल्चर म्हणतो. लागणीपासून काढणीपर्यंत जर फळबाग असेल तर आणि पेरणीपासून तर काढणीपर्यंत हा प्रथम शेती खूप मोठ्या प्रमाणात वेळ घेते. पिकाच्या वाढीसाठी लागणारा थोडं काम होतं. पण प्रथम शेती ही चांगल्या पद्धतीने प्रक्रिया होण्यासाठी सुद्धा त्याच्यात काळजी घेतली पाहिजे. सांगितलं मग एक्सपोर्ट करायचं झालं तर ते मिळती सगळं पाहिजे. वाकडी चालत नाही बरोबर. वाकडी चाललं तर भाव मिळत नाही तिकडे घेतील. तसे आपण निर्यात केल्या द्राक्ष होते तर त्यातले 106 कोटी द्राक्ष हॉलंडने गव्हर्नमेंटने ऑक्शन हाऊसने समुद्रात फेकून दिले होते. मग तो का फेकले कारण की त्याला खूप औषध मानलं गेलं होतं. आता औषध खरं मानलं गेलं नव्हतं. त्याच्यावेळेस कारण वेगळं होतं की त्यावेळेस प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणजे औषध मारून घड मोठा झाला तो नाही होत. पण लोकांना वाटतं जास्त मला घड मोठे होते पण त्याचा तो बेसिक रेशो कमी झाला. आणि नंतर न्यूझीलंड गव्हर्नमेंट माझ्याकडे आलं चेंबरला असताना त्यांनी खूप महत्वाचा विषय घेऊन आले होते. त्यांनी तुमच्या शेतकऱ्याबरोबर आम्हाला पार्टनरशिप करायची. आम्ही तुम्हाला बी देऊ आम्ही तुम्हाला त्याच्यात काय टाकायचं ते देऊ तुम्हाला मार्गदर्शन करू
आणि संपूर्ण पीक पिकून आम्ही घेऊन जाऊ. म्हणजे आपल्याला एक्सपोर्ट डायरेक्ट 100% यायला तयार होते. काही ना आमचा धंदा तसा म्हटलं तर आम्ही 32% आमचा GDP जो आहे देशाचा तो आम्ही असाच व्यवहार करतो. आता हॉलंडमध्ये कांदा होतो का? नाही. सगळ्यात जास्ती कांद्याचं पीक हॉलंडमध्ये मिळेल. कारण ते वेगवेगळ्या स्पेन, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया सगळीकडे कांद्याचं पीक तयार करून त्याचा व्यापार करतात. तर तसा म्हणून त्याला मग तुमचा विश्वास कोण ठेवणार? तेव्हा असं कसं बोलतात? म्हणून तुम्हाला द्राक्षाचं पिकून दिले. नाही म्हणलं हा मोठा प्रश्न आहे. पण म्हणलं आपण काय तर करू. मग आम्ही बसलो. म्हणलं आपण मध्यभागी कॉन्फिडन्स बिल्डिंग करू. तर त्याप्रमाणे 15 नोव्हेंबरला एक मीटिंग झाली. त्या 15 नोव्हेंबरमध्ये द्राक्षाचे जे रिसर्च सायंटिस्ट होते, गव्हर्नमेंटचे हॉर्टिकल्चरचे महत्वाचे अधिकारी होते, त्यांचे काही अधिकारी ओरडून आले आणि एक पहिला विचारमंथन झालं की काय झालं, कोणची व्यवस्था समस्या आली त्या समस्येला समाधान शोधणं खूप महत्वाचं. मला समाधान काय शोधायचं आपल्याला. मग 15 डिसेंबरला दुसरी मोठी मीटिंग झाली. मग ते आपले काही महाराष्ट्रातले काही लोक हॉलंडला घेऊन गेले आणि तिथं ऑक्शन हाऊसमध्ये ते दाखवले अशी आमची सिस्टीम आहे, ही सिस्टीम तुम्ही फॉलो करा. तर आणि नंतर 15 जानेवारीला द्राक्षबागा संघाचं द्राक्ष भवनमध्ये त्यांचे मिनिस्टर्स आले, त्यांचे सायंटिस्ट आले आणि द्राक्षबागा आता आमच्या वडिलांनी जो संघ निर्माण केला होता तो डेमोक्रेसीत आहे. तिथे इलेक्शन व्हायला पाहिजे, वाढलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी द्राक्ष भवन, सांगलीला द्राक्ष भवन आहे, नाशिकला भवन आहे, पुण्याला आहे. तर पिकाचं भवन पाहिजे, पिकाचं भवन पाहिजे, पिकाचं सेंटर पाहिजे. आणि त्यांचे ते इलेक्शन झालेले जे पदाधिकारी ते दर 2 वर्षाला बोलवतात. तर सगळ्या ठिकाणची पदाधिकारी आम्ही बोलून घेतले तिथे. हे लोक आले सगळे आणि डिस्कशन झालं आणि सगळा विषय मिटला. पुढच्या वर्षी दुप्पट एक्सपोर्ट झाला. ओके. तर विषय शेतीमध्ये अनेक विषय येतात, त्या विषयाला नीट अभ्यास करून त्याचं समाधान शोधणं खूप महत्वाचं आहे. तो एक महत्वाचा विषय होता. तर आता जर आपण जर बोलणार आहोत तर प्रथम शेती जिथे गुड फार्म प्रॅक्टिसेस, युरोपमध्ये युरो गॅप म्हणतात, गुड फार्म प्रॅक्टिसेस. युरो गॅपच्या स्टँडर्डने माल गेला तर युरोप घ्यायला लागतात बांगलादेश. तर तो एक तसं अमेरिकेला आहे. पूर्वी ते म्हणलं युनायटेडच माल पाठवा. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कमी एनर्जीचा, त्याच्यातून 7 झालं, त्याच्यातून 5 झालं आम्ही घेणार. तर खूप स्टँडर्ड झाले. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रथम शेतीमध्ये गुड फार्म प्रॅक्टिसेस आणि चांगल्या प्रकारचं बीज आणि एक्सपोर्टला किंवा प्रोसेसिंगला लागणारं बीज ते पहिलं केलं. ओके. आणि त्यांच्या व्हरायटीज वेगळ्या आहेत, त्यांच्या व्हरायटीजचे काय रिक्वायरमेंट असतील ते आपल्याला मी पण देऊ शकतो. तसंच परवा जर्मनीचं मोठी मीटिंग झाली. जर्मनीमध्ये दुसरं महायुद्ध झाल्यानंतर त्यांच्या ज्या ॲग्रिकल्चर कॉमर्स डिपार्टमेंटने एक प्रोग्राम चालू केला की आपल्या जर्मनीत आता लढाई झाली. आता बोला काय आता लोकांना धान्य कसं द्यायचं पोटाला, तर तुम्ही शेतकऱ्यांचे एवढंच तयार केले पाहिजे. तर त्याप्रमाणे त्यांनी एक मोठा फंड ठेवला आणि त्या फंड थ्रू लोणावळ्याला मागच्या रविवारी मीटिंग झाली. आणि जे आता FPC बरोबर त्यांनी आता FPC म्हणजे 648 फार्मर प्रोड्युसर कंपनीचं एक संघटन आहे.
आणि त्या संघटनेवर त्यांचा दलाने 20 ट्रेनर्स त्यांनी ट्रेन केले. 3 दिवस चालू होता असंच. आणि 10 त्यांनी भारतात केले, पण त्यांचे ट्रेनर द्यायचे. त्याला असं वाटलं की भारतात म्हणजे स्वतःच ट्रेनर निर्माण झाले पाहिजे. त्यांनी पण ऑफर दिली की तुम्ही म्हणजे एक्सपोर्ट करायला देश आपल्याकडे मागतात, आपल्याला ते निर्यात करण्याची क्षमता होऊ शकते. तर तो एक महत्वाचा भाग आहे. मग आता मुख्य नेक्स्ट काय आहे, त्याला पहिल्यांदा प्रथम शेती, प्रायमरी ॲग्रिकल्चर, दुसरी सेकंडरी शेती, दुय्यम शेती. दुय्यम शेतीमध्ये पीक काढल्यानंतर मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत तो प्रवास वेगळा आहे. ओके, तो प्रवास कसा आहे हळूहळू सांगतो, पण मी 5 मिनिटात. तर तो प्रवास असा आहे की दुय्यम शेतीचा प्रवास हा तुम्हाला चांगल्या प्रतीचा माल संघटित करून मोठ्या प्रमाणात तुम्हाला तो वाहतूक करता आला पाहिजे. तर नुसते 10 बास्के घेतले एक्सपोर्ट करणार असं नाही आहे. तर तो जो दुय्यम शेती आहे, नंतर दुय्यम शेती, नंतर प्रक्रिया शेती, तिसरा भाग. म्हणजे जो काही माल असेल तो प्रक्रिया होण्यासारखा. टोमॅटो घेतला, सगळं टोमॅटो प्रोसेस होऊ शकत नाही. त्याला पातळ साडीचा टोमॅटो लागतो सॉस करायला. ओके, तर पीक लावताना सुद्धा कोणत्या पद्धतीत लावलं गेलं तसं तुम्हाला प्रोसेसिंगचं मार्केट मिळेल. तसे विविध प्रकारच्या प्रोसेसिंगला लागणारे पिकं म्हणजे लागण करता येईल. त्या दृष्टीने काळजी घेतली तर प्रोसेसिंगची शेती. आणि शेवटी मार्केट शेती. मार्केटिंग हा 3 प्रकारचे माल घेणार. म्हणजे तुमचा फ्रेश माल घेणार, प्रोसेस माल घेणार, गोठवलेला माल घेणार, फ्रोझन, आणि ड्राईड माल घेणार. हे प्रक्रियाचे प्रोसेस आहे. तर मग ते करता करता काय होतं की व्हॅल्यू ॲडिशन होतं, मूल्यवर्धन होतं. तर त्याबद्दल मी तुम्हाला एक स्लाइड दाखवतो. पहिला स्लाइड. आता बेसिकली हे जे बरोके मॉडेल आहे, हे बरोके मॉडेल मी स्वतः लहानपणापासून आमच्या वडिलांच्या शेतावर जे काय पिकं निर्माण व्हायची, त्यात आम्ही ट्रॅक्टर बसून यायचो. तिथे द्राक्षाच्या बागा असायच्या, पेरूच्या बागा असायच्या, संत्रा, मोसंबी, लिंबू ह्याच्या बागा असायच्या, संत्रा, मोसंबी, लिंबू यांच्या नर्सरी असायच्या, आणि गुरळा असायची. आमचा जो माल आहे फळाचा, त्याचं पॅकिंग करून ते ट्रक भरून मुंबईला जायचा. तर ते लहानपणीपासून ते डोक्यात बसलं होतं की असा एक प्रोसेस आहे की शेती माल हा नीट पॅक झाला पाहिजे आणि तो ग्रेड बरोबर झाला पाहिजे. म्हणजे 1 नंबर ग्रेड, 2 नंबर ग्रेड, ते तर भावात फरक पडतो. 1 नंबर 25 ते 30% मिळतो मला, पण त्याचं दुप्पट होण्याची शक्यता आहे. दुसरा कमी. तर कोणता माल पुढे पाठवायचा तो आपल्याला ठरवायला लागेल. त्या दृष्टीने नंतर महाराष्ट्राबरोबर असताना बऱ्याचशा आमच्या गोष्टीवर विविध देशाचे कॉन्टॅक्ट आले. आणि मी MSLB म्हणजे जे मार्केटिंग बोर्ड आहे, तर मार्केटिंग बोर्डचा आमचा संबंध खूप वाढला. आणि मार्केटिंग बोर्डाने मला रिक्वेस्ट केली की तुम्ही एक कमिटी होती त्यातून जर्मनी, त्याच्यामध्ये नेदरलँडचे लोक, हॉलंडचे लोक येणार आहेत. आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या दरम्यान आपण मार्केटिंग करू, असं 3चं कॉम्बिनेशन करून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वे घ्यायचा. तो सर्वे काय होता की शेती माल कसा व्हायला जातो, काढणी पश्चात, काढल्यानंतर शेती माल कसा व्हायला जातो, त्याचे कारण काय आणि त्याला का सोल्युशन काय.
त्या दृष्टीने मग आमची कमिटी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉन्टॅक्ट करून ती कमिटी करली आणि त्याच्यातून त्यांनी त्या समस्याला समाधान शोधलं. ते समाधान हे आहे. आणि माझ्या डोक्यात पण चाललं होतं की वडिलांचं असं होतं म्हणलं होऊ शकतं का शेतकऱ्यांसाठी. माझं पण थोडं प्लॅनिंग चालू होतं. तर मग त्यामध्ये पण त्याला मी जोड दिली, त्याला एक जोड दिली की इन्फॉर्मेशन शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं नाही. जर आता आपण इन्फॉर्मेशन साठीच बसलोय, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला कळालं, आम्ही काय सांगितलं तुम्हाला कळालं, बरोबर आहे. तर इन्फॉर्मेशन गॅप आहे. आता महाराष्ट्रामध्ये होता ते 42-43,000 खेडे असं म्हणतात. त्यातली बरेचसे आहेत ना शहरं झालेली झाली. पण हे खेड हे जॉग्राफिकल मध्ये भौगोलिक दिसायला वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आम्ही जॉग्राफिकली स्प्रेड आणि त्याच्याबरोबर त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी पोहोचत नाही आणि त्यांच्याबरोबर मार्केट पोहोचत नाही. तर शेतकरी किती जरी चांगला शेतकरी असेल आणि आजच्या पद्धतीने कशी शेती करायची किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे माहिती मिळायला पाहिजे आणि त्याला मार्केट कुठे आहे आणि कसं आहे ही माहिती मिळणं महत्वाचं. म्हणून मी ग्रामीण इन्फॉर्मेशन सेंटर मागच्या स्लाइड होता, ग्रामीण इन्फॉर्मेशन सेंटर निर्माण केलं की जे एसटीडी पुस्तक होते. ही एसटीडी पुस्तक मॉडेल आहे पण तिथं फोन होता, तिथं कॉम्प्युटर आहे. ओके. तर पौर भागामध्ये 16 गावं एकत्र आणून आमचे मित्र विजय पळसपे त्यांनी गोमुख ट्रस्ट काढला. त्याने एकत्र शाळेत होतो, कॉलेज होतो, सर्वमिसला एकत्र होतो. आम्ही दोघांनी म्हणून पिचरी पण केली. त्यांनी फाउंडेशन आलं की पाणी वाहून जातं ते अडवलं पाहिजे गळांच्या दिवशी. ओके. तर वॉटरशेड डेव्हलपमेंट केलं आणि 16 गावं एकत्र आणली आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून वॉटरशेड फंड खाली 1.5 कोटी त्याला मिळाले आणि त्यांनी सगळ्यात त्या 16 गावाला पाणी अडवलं. मला म्हणलं जर मी काय ते चांगलं नवीन केलं पाहायला तर त्या दृष्टीने मग पाणी आलं, पाणी होतं वाहून जातं तर थांबलं. जे पाणी पंचायत मोठं काम करतं सगळं आलेलं पाणी स्टोअर केलेलं पाणी अवेलेबल झालं पुढच्या पिकाचं. पावसातलं पीक तर निघून गेलं त्यात पुढचं पीक तो निवडू शकतं वॉटरशेड. तर मग विजयला म्हटलं विजय मी वॉटरशेड प्लस करतो. ओके. त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्याला त्यावेळेस कॉम्प्युटर नवीन होते पण प्रत्येक शेतकरी काय कॉम्प्युटर घेऊ शकत नाही. प्रत्येक शेतकरी काय कॉम्प्युटर वापरायची क्षमता त्याला माहिती नाही. तर त्याला आपण कसं एसटीडी बुक आहे तसं आपण त्याचं कॉम्प्युटर ठेवू. तर त्यांच्या ट्रस्टने हा डोम मारला होता एका शाळेत. मला हा डोम जर दिला तर तिथं आपण एक सेंटर चालू करू ज्याला आपण ग्रामीण इन्फॉर्मेशन सेंटर म्हणतो. तर त्या सेंटरमध्ये त्याच भागातला शेतकऱ्याचा मुलगा जो ग्रॅज्युएट आहे तो त्याचा मॅनेजर होईल, तो त्याचा कन्व्हर्टर होईल आणि कंडक्टर होईल. म्हणजे त्याने ते चालवायचा जे काय ज्ञान आहे कॉम्प्युटरद्वारे शेतकऱ्याला ते कन्वर्ट करून द्यायचं शेतकऱ्याच्या भाषेमध्ये किंवा इंग्लिशमध्ये बोलतात आणि ते कंडक्ट करायचं. हा सक्सेस झाला. हा सक्सेस झाल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रणजित देशमुख मिनिस्टर होते, शिवाजीराव देशमुख ॲग्रिकल्चर सेक्रेटरी, गोयल सर त्यानंतर मला इथे जे गणेश केंद्र रोडला एक सेंटर आहे NICचं नॅशनल इन्फो सेंटरचं तिथे बोलवलं की मला आम्ही एक अशी स्लाईड केली आहे. त्यावेळेस स्लाईड त्यावेळेस पेनड्राईव्ह होता आता फक्त CD आणि ते CD दाखवले की आपल्याला ही CD महाराष्ट्रात प्रसार करायची आणि त्याप्रमाणे
हे आपण करता येईल का? मग ते म्हणले असं करता येईल का? म्हणलं आम्ही असं केलंय सक्सेस मॉडेल. मग ते म्हणलं आपल्याला मग त्या म्हणलं आपण शेतकरी आहोत, म्हणलं तुम्हाला शेतकरी भाषा बोलू का? तबलगडी केली, वाजवायची कशी, ते वीज कशी होणार? तर ते म्हणलं सांगा. मला आम्ही असं एक सेंटर सक्सेसफुल केलं, तर ते आपण रिप्लेट करता हरकत नाही म्हणले. मग तुम्हाला किती पैसे लागतील? 10 लाख रुपये एका सेक्टरसाठी दिले म्हणले. किती करता येईल? 100, त्या 1 कोटी झालं. मला GR करा, प्रतापरावला म्हणू, प्रतापराव 1 कोटी मिळतात, चला मुंबईला. गेलो आम्ही सचिनरावचा GR करून आणला. पण मला हेच पैसे तुम्ही सरकारकडे ठेवा, आम्हाला चेंबरला आम्ही पैसे घेतो, तुम्ही तुमच्याकडे ठेवा, आम्ही तुम्हाला असे. त्याच्यातून 172 सेंटर झाले. आणि गोयल साहेब सुद्धा म्हणले मी त्यांना 25 लाख वापरतो, हे सगळे मार्केट यार्ड आहे ते कॉम्प्युटरने जोडले आणि प्रत्येक APMC मध्ये कुठला भाव कुठं चालू आहे तर त्याच्यातून त्या प्रयत्नातून ते निघाले. तर माहिती पूर्वी लायब्ररीमध्ये जा, पुस्तक शोधा, त्या जाता आता आधी तुमच्या कॉम्प्युटरवर आणि आता आले हातात फोनवर. तर असा प्रवास होता तो. पण त्याप्रमाणे हा प्रयत्न आपण केला आणि हा प्रयत्न केल्यानंतर पावळला एक सेंटर आहे, तिथं ब्रिटिश सरकारने पैसे दिले. IIT मुंबईने एक पावळ टाकला की त्यावेळेस टेलिफोन लाईन नव्हत्या खेडेगावाला जास्ती. तर त्याच्यातून मग त्यांनी एक सेंटर केलं. त्या सेंटरमध्ये आपण लिंक झालो आणि त्या वायफाय सेंटरमधून आपले 25 सेंटर जमा झाले. आणि 25 सेंटर जमा होऊन तिथून लँडलाईनने बारामतीला ट्रस्टला जाऊन तिथून माहिती यायची, ती शेतकऱ्याला परत द्यायची. तसा तो प्रयत्न झाला. नंतर इस्रो जॉईन झालं. आता वेळ नव्हता म्हणून ती स्लाईड आणली नाही, काही वेळाकडे छोटा माझ्या स्लाईड नंतर दाखवतो तुम्हाला. आणि मग इस्रो जॉईन झाले आणि इस्रोने एक 6 सेंटरचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेंटर कल्चरला बाहेर पहिले टाकलं. तर इन्फॉर्मेशन डिस्ट्रिब्युलेशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते होत नाही. म्हणून आपल्या शेतीमध्ये व्हायला जो प्रगती आहे. नेक्स्ट बोललो एक 15 मिनिटं संपवतो. मला काय थोडं पहिली माहिती देणं महत्त्वाचं. हो, फार महत्त्वाचं आहे. फार नवीन आयडिया असेल जी आम्ही आता फॉलो करणार सर. तुमचं हे पुढे एक्सटेंड करणार आहोत. इन्फॉर्मेशन सेंटर आता हे नेक्स्ट ठीक आहे. आता हे जी माहिती आहे याच्यामध्ये आम्ही काय केलं की तुम्हाला काय करू मी सांगतो तुम्हाला नेक्स्ट. याच्यामध्ये काय केलं आपण ते मेथडॉलॉजी कसं चालतं त्याचं काय काय माहिती मिळते. हां आता पुढचं नेक्स्ट. आता हे ना की NIC हे भारत सरकारचं संपूर्ण कॉम्प्युटर नेटवर्कचं सेंटर आहे. तर NIC ला तुम्हाला त्या NIC मध्ये या ग्रामीण सेंटरमध्ये आम्ही ह्याचा वापर केला की ह्याच्यामध्ये तुम्ही जर वाचलं असेल तर विविध शेतीच्या रिक्वायरमेंटची माहिती मिळते. पिकाबद्दल मिळते, खताबद्दल मिळते, क्रेडिटबद्दल मिळते, विविध प्रकारचे तुम्हाला. आणि त्याचं NIC नेट आहे, मार्क नेट आहे मार्केटची. ह्याला त्याला हायपरलिंक म्हणतात. तर ते कॉम्प्युटर बसल्यानंतर याप्रमाणे तुला कोणत्या विषयाची माहिती पाहिजे तर त्या दृष्टीने हे सोय केलेली आहे भारत सरकारने. ते बोरोके मॉडेल. बोरोके मॉडेल मध्ये मुख्यतः असं आहे की हे दुय्यम शेती. दुय्यम शेती काय म्हणते? किसानों को दाम, नौजवानों को काम. ओके. तर मूल्यवर्धन होणं महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने हे मॉडेल जे आहे त्या मॉडेलमध्ये काय काय गोष्टी पाहिजेत. त्याला पॉलिसी पाहिजे, त्याला इन्शुरन्स पाहिजे. तर हे
ते वरच्या ताबेला आहे आणि शेतीमाल एकत्र करण्याची क्षमता त्या खेड्यात पाहिजे. प्रत्येक खेड्यामध्ये व्हायला पाहिजे. एक खेड म्हणलं की 2,000 ते 8,000 4,000 एकराचं क्षेत्र असतं. त्यातल्या 70% जमीन शेती असते. तिथला माल तिथल्या तिथंच गोळा झाला पाहिजे. त्याचं सेंटर झालं पाहिजे. ते झाल्याबरोबर त्याला तिथं गोडाऊन पाहिजे. म्हणजे त्याला पण सेफ होल्डिंग कॅपॅसिटी. जो माल घेतला तो गोडाऊन मध्ये ठेवता आला पाहिजे. त्याला उद्योग घुशी लागलं नाही पाहिजे, त्याला कीड लागलं नाही पाहिजे, त्याला पाऊस लागला नाही पाहिजे. म्हणजे शेतीमालाचं होल्डिंग झालं तिथं बँक तुम्हाला मदत करते गोडाऊन पावती देऊन. तर तुमचा माल जो आहे तो तुम्ही विसून पुसून आणा, ग्रेड करून आणा. आम्ही तुम्हाला त्याच्या मागच्या 3 वर्षाच्या भावाचे 70% पैसे तुम्हाला तुमच्या मालाच्या अगेन्स्ट तुम्हाला पैसे देतो. तसे पैसे मिळतात पण इन्फ्रास्ट्रक्चरच नाही. आता भाव खूप पडला तर तुम्ही त्या गोडाऊन माल टाका. भाव वाढला गोडाऊन माल विका. तो फरक आहे बाजारातला. आणि जेव्हा पीक येतं तेव्हा भरपूर माल येतो, भाव पडतो आणि नंतर तो स्थिर होत जातो. मग तो स्थिर झाला तो फरक आहे 20%. त्याच्यातला मग तुम्ही थोडं गोळीचं भाडं द्या आणि बँकेचं थोडं व्याज द्या. त्याला ते प्रोड्यूस होल्डिंग कॅपॅसिटी ही झाली पाहिजे. बरोबर पुढे चाल. आता हे झालं मास कलेक्शन सेंटर. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण माहिती दिली कशाबद्दल मग अशी इन्फॉर्मेशन. तर आपल्याला तिथे ॲग्री क्लिनिक पाहिजे, तिथे आपल्याला मास कलेक्शन सेंटर पाहिजे आणि तिथे आपल्याला ॲनिमल क्लिनिक सुद्धा पाहिजे. तर खेड्यातले परिसर डॉक्टर होते, सर्व होतं, जनावरचं आता सध्या पाहायला कठीण होतं. तर एक सेंटरमध्ये हे सगळं आलं पाहिजे की ज्यामध्ये तुम्हाला ॲग्री क्लिनिक आहे, ॲनिमल क्लिनिक आहे आणि वेदर क्लिनिक आहे. आता जे वेदर डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, त्यांना टाकायचं मग कुठं टाकायचं पाहिजे. आणि त्यांची सोय केलेली की वेदरच्या कंडिशनमध्ये कोणता रोग येणार ते पण सांगतात तुम्हाला. आणि त्याला काय काळजी घेते ते पण सांगतात. पण आहे सरकारकडे पण जागा नाही, सेंट्रल नाही. चालवणार कोण शेवटी. आता आपले मुलं जे मोठे जे आहेत बरेच शिकलेले ते एक सेंटर सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून चालवतात, ज्याच्यामधून ते ॲग्री क्लिनिक चालवतील. शेतकरी शिकलेले मुलं, वेदर क्लिनिक सायन्स शिकलेले मुलं चौकट चालवतात. ॲनिमल हजबंड्री शिकलेले मुलं वेटरी शिकतात. तर मॅनपॉवर आहे, शेतीमाल आहे. संपूर्ण इंडियामध्ये 1,00,000 कोटीचा माल दरवर्षी व्हायला जातो. 1,00,000 कोटी म्हणजे व्हायला गेला माल आहे, व्हायला गेलं जमीन आहे. जमीन कोणची तर गायरान. संपूर्ण भारतात 60% गायरान आहे जमीन. पण त्याचं झालं मालरान, त्याच्यावर काही येत नाही. आम्ही असं म्हणतो की 10 एकर प्रत्येक गावाचा मालरान हे तुम्ही सरकारने शेतकऱ्याच्या गटाला द्यावे, प्रोड्युसर कंपनी द्यावे, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनला द्यावे आणि 10 एकरामध्ये ते सगळे टाकू शकतील. जेणेकरून त्या भागातला जो पीक आहे तर त्याला पण सोय आहे. म्हणजे ती तो जो गायरान नापीक पडलेला आहे त्याला प्रोजेक्ट ऑफ व्हायटल इम्पॉर्टन्स या सेक्शन खाली देत येतं. त्याचं सुद्धा होणं महत्वाचं आहे. आपल्याला त्याला मागं लावणं महत्वाचं आहे. लोकांना परत लांब जायचे. आता हे झालं तुमचं फार्म कलेक्शन सेंटर झालं. म्हणजे एकत्रित आणलं. पुढचं काय पुढचं काय हे तुमचं ॲग्रिगेशन, त्याला फार्म कलेक्शन सेंटर. म्हणजे निघाल्याबरोबर तिथे एकत्रित आणणे ह्याला ॲग्री सेंटर आहे. पुढचं काय मग गोडाऊन. आता गोडाऊन तुम्हाला सांगितलं की ते होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे शेतीमाल निघाल्यानंतर ते व्हायला गेले नाही पाहिजे ते बरोबर. आणि मग त्या गोडाऊनमधून डायरेक्ट प्रोसेसर घेऊन जातील, डायरेक्ट एक्सपोर्टर घेऊन जातील, बरोबर आहे. फूड मॉल्स घेऊन जातील.
पण त्याप्रमाणे ते गोडाऊनमध्ये माल गेला पाहिजे, पण तो जात नाही एक ठिकाणी आणि तो संपूर्ण गावाचा माल एकत्र आला त्याला मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो. कोणचं कुठे पण मार्केटला. नेक्स्ट नाही हे तुमचं लॉजिस्टिक्स आहे. झालेला माल याची वाहतूक करण्याची सुद्धा सोय झाली पाहिजे, त्याला ॲग्रोलॉजिस्ट म्हणतात. हे झालं कोस्ट. आता काय होतं की दोन प्रकारचे पिकं आहेत, त्याला पेरिशेबल आणि नॉन पेरिशेबल म्हणतात. धान्य पोत्यात राहू शकतं, पण दूध राहू शकेल का विदाउट एअर कंडिशन? बरोबर आहे. मटण राहू शकेल का विदाउट एअर कंडिशन? फळं राहू शकतील का? म्हणजे त्याच्यातलं पाणी गोठवणं. रेफ्रिजरेशन म्हणजे त्याला कोल्ड चेन म्हणतात. तर पेरिशेबलला कोल्ड चेन होणं महत्त्वाचं आहे आणि साध्या वेळेला साधे गोळ्या होणं महत्त्वाचं आहे. ह्याप्रमाणे पेरिशेबल नॉन कोल्ड स्टोरेज होणं महत्त्वाचं आहे आणि त्यातून मग आपण डायरेक्ट घेऊ शकतात मोठ्या प्रमाणात होलसेलमध्ये. स्टोरेज लॉजिस्टिक्स आहे. या प्रकारे आता आपण आठवडे बाजार आला तो आता वाढायला लागला. म्हणजे आता पण त्याच नव्हतं आम्ही जेव्हा ट्राईट करत होतो एक दोन प्रमाण सापडायचे, पण आता शेतकरी एकत्र येऊन गट करून आठवडे बाजार पुण्यात म्हणतात 10-15 आठवडे बाजार दर आठवड्याला होतात. तर आठवडे बाजार होणं खूप महत्त्वाचं आहे की जेणेकरून तुमच्या गावातला माल हा शहरात यावा. त्या दृष्टीने आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता तुम्ही सगळं केल्यानंतर तुम्हाला 5 प्रकारचे मार्केट मिळतात. आता तुम्ही फक्त एपीएमसीला टाकताय, बरोबर? एपीएमसीला माल देतात, तिथे मिळायला भाव आनंद, नाही मिळायला भाव आनंद, नाही मिळाला घेऊन जा. तिथं काय कोणाला निगोशिएशन पॉवर नाही, बरोबर ना? तर निगोशिएशन पॉवर याचं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला ह्याला म्हणजे हाय व्हॅल्यू प्राईस रिअलायझेशन, तुमच्या मालाला जास्तीत जास्त किंमत मिळण्याची क्षमता ह्या मार्केटमध्ये चालू होते. त्याचे मार्केट कोणते आहेत? एक्सपोर्ट मार्केट आहे, हॉटेल आहे, फूड मॉल्स आहेत आणि व्हॉल्यूम किचन्स म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्याला त्यांचं मेस असतात, लाखो लोकांना जेव घालतात. त्याचा तुमचा कॉन्टॅक्ट आहे, तुम्ही 2% जास्त देऊ शकता. अशा दृष्टीने हा जो हाय व्हॅल्यू रिअलायझेशन मार्केट, तर एक नंबरला एक्सपोर्टला गेलं दुप्पट किंमत मिळेल, फूड मॉलला गेलं दुप्पट मिळेल. जर राहिलं ते आपण आपल्या लोकल मार्केटला विकलं तर व्हॅल्यू ॲडिशन चेन आहे. मूल्य वाढवण्याची साखळी आहे. मूल्य साखळी जर होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला चांगला भाव मिळणार नाही आणि निश्चित प्रकारे त्याचा जे काय माल तयार होतो तो सेफ राहणार नाही, त्याला बँकेची सवलत ते मिळणार नाही. ह्या दृष्टीने हे गौरव मॉडेल आहे. हे जे आहे 15 किलोचं आहे. तर असं याच्यामध्ये पुढची स्लाईड घ्या. आता आपण पाहिलं ते शिरूर तालुका, शिरूर तालुक्यामध्ये 90 खेडी आहेत. तर 15 खेड्याचा एक गट करायचा. तिथे मगाशी दाखवलेला व्हॅल्यू चेन जे आपण व्हॅल्यू ॲडिशन सेंटर म्हणतो, मॅक VSC, ते टाकायचे आणि 15 गावात एक सेंटरमध्ये एक मागचं साईड हे टाकायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये खाली इन्फॉर्मेशनचं सेक्शन आहे. मला सांगितल्याप्रमाणे तिथे ट्रेडिंग हाऊस, पॅकिंग हाऊस आहे, तिथे ट्रेडिंग सेंटर आहे, तिथे टॉयलेट्स आहेत, वर कोल्ड स्टोरेज आहे आणि पलीकडे जनावरांचं लागणारा स्लॉटर हाऊस आहे. आणि सगळ्यांना बँकेतून 18% प्रत्येक बँकेला 18% पैसा हा प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग खाली देण्यासाठी त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये सिम्पल इंटरेस्ट लागतो. अशा प्रकारे हे जे आहे की संपूर्ण एक तालुक्याचा प्लॅन आहे. हा तालुका प्लॅन आपल्याला रिप्लेट करता येईल
आज मला आनंद झाला की तुम्हाला सर्वांना भेटायची योग मिळाला, काही पण भेटले ओके. आणि आपण प्रयत्न केला पाहिजे काही शेवटी आपणच आपल्या स्वतःला मदत केली पाहिजे. मला थोडं वाईट वाटतं की ज्या दृष्टीने रुरल महाराष्ट्र वाढायला पाहिजे थोडा मोठा रिपोर्ट आला तुम्ही दाखवला होता आपण आलो होतो तर महाराष्ट्राचा 4था नंबर आला ग्रामीण दारिद्र्यामध्ये. ग्रामीण दारिद्र्यामध्ये आर्थिक ग्रामीण दारिद्र्य आणि त्याच्यामध्ये बिहार कुठं निवडून गेलं, ओरिसा गेलं, UP गेलं तर